नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 16 ते 22 सप्टेंबर दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 40 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या ठिकाणचे श्री विजयपुरम असे नामांकन केले जाईल? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, पोर्ट ब्लेअर। लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर भारत सरकारने केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबारच्या राजधानीचे नाव पोर्ट ब्लेअर वरून बदलून श्रीविजयपुरम केलेले आहे। तर बेटाचा प्रदेश एकेकाळी चोल साम्राज्याचा नौदल तळ म्हणून काम करत असे। तर ते एक शक्तिशाली बौद्ध सागरी साम्राज्य होते। तर यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते प्रथमच तिरंगा फडकवण्याचेही आयोजन करण्यात आलेले होते। तर अंदमान आणि निकोबार मधील बेटांचे नामांतर पाहून घेऊयात आपण। तर जून 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंदमान निकोबार दौऱ्यादरम्यान 3 प्रमुख बेटांची नावे बदलण्यात आलेली होती। तर रॉस बेटाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस बेट केले आणि नील बेटाचे नाव बदलून शहीद द्वीप आणि व्हॅवलॉक बेटाचे नाव बदलून स्वराज्य द्वीप असे नाव करण्यात आलेले होते। तर अंदमान आणि निकोबार विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो। हिंद महासागरात स्थित आणि 2 बेट गटांचा समावेश आहे, अंदमान बेट आणि निकोबार बेट। तर येथील उपराज्यपाल कोण आहेत? तर देवेंद्र कुमार जोशी आहेत। लक्षात ठेवा। आणि राजधानी आहे श्रीविजयपुरम। ठीक आहे। यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न, तर ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024च्या अंतिम सामन्यात नीरज चोप्रा कोणत्या स्थानावर पोहोचलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, द्वितीय स्थानावर पोहोचलेला आहे। कोणत्या स्थानावर? द्वितीय स्थानावर। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर भारतीय भालाफेक स्टार नीरज चोप्रा याने ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024च्या अंतिम सामन्यात 87.86 मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले आहे। तर ग्रेनेडच्या ॲडरसन पीटरने 87.87 मीटर भालाफेक करून प्रथम स्थान मिळवले आणि विजेतेपद देखील पटकावले आहे। तर जर्मनीच्या जुलियन वेबरने 85.97 मीटर अंतरासह तिसरे स्थान पटकावले आहे। तर त्याचे विजेतेपद 1 सेंटीमीटर हुकले। तर 2022 मध्ये नीरज चोप्रा डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे। तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे तिसरा, तर राष्ट्रीय हिंदी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आलेला आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर 14 सप्टेंबर 1953 रोजी भारत सरकारने पहिला हिंदी दिवस साजरा केला। तर तेव्हापासून दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो। तर भारतात हिंदी भाषेची सध्याची स्थिती काय आहे मित्रांनो? तर 2011च्या जनगणनेनुसार 8व्या अनुसूचीतील 22 भाषांमध्ये हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे। तर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 5 भाषा आणि त्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे आपण पाहूया। तर हिंदी भाषा ही 43.63% बोलली जाते, बेंगाली 8.03% बोलली जाते, मराठी 6.86% बोलली जाते आणि तेलुगू भाषा 6.70% बोलली जाते आणि तमिळ भाषा 5.70% बोलली जाते। लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो हिंदी दिवस आणि जागतिक हिंदी दिवसाविषयी देखील आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जात असतो। तर पहिला जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी 2006 रोजी साजरा करण्यात आला। तर हिंदीला जागतिक भाषा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी 10 जानेवारी 1975 रोजी नागपुरात पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आलेली होती। लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो प्रश्न पाहूया चौथा, तर जागतिक ओझोन दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आलेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर ओझोन थर वायूची एक नाजूक ढाल सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करते। तर त्यामुळे ग्रहांवरील जीवन टिकून ठेवण्यास मदत होत असते। तर द वर्ल्ड ओझोन डे ची थीम काय आहे? ओझोन फॉर लाईफ आहे। लक्षात ठेवा थीम मित्रांनो। यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 5वा, तर अलीकडेच WHO ने कोणत्या विषाणू विरुद्ध पहिली लस मंजूर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एमपॉक्स विरुद्ध। कोणत्या विषाणू विरुद्ध? तर एमपॉक्स विरुद्ध। ठीक आहे। तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर WHO ने एमपॉक्स विरुद्धच्या
पहिल्या लसीला मान्यता दिलेली आहे। तर 13 सप्टेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने WHO म्हणजे MVA-BN लस ही mpox विरुद्ध पहिली लस म्हणून घोषित केलेली आहे। तर ही लस पूर्व पात्रता यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहे। तर MVA-BN लस सध्या 18 वर्षांपेक्षा कमी वयांच्या लोकांसाठी तयार केलेली नाही। तर mpox पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखले जाणारे हा मंकीपॉक्स विषाणूमुळे होणारा आजार आहे। तर यामुळे सामान्यतः सौम्य आजारांसह त्वचेवर पुरळ उठते। तर हे सामान्यतः mpox संक्रमित व्यक्तींशी दीर्घकाळापर्यंत शारीरिक म्हणजे त्वचेपासून संपर्काद्वारे पसरत असते। तर यानंतर मित्रांनो WHO चा लॉंग फॉर्म काय राहील तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन लॉंग फॉर्म आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर WHO ची स्थापना केव्हा झाली तर 7 एप्रिल 1948 मध्ये WHO ची स्थापना झालेली आहे। तर म्हणून दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जात असतो। आणि मित्रांनो WHO चे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत टेड्रोस अधानोम आहेत, लक्षात ठेवा। आणि सध्या त्यांचे 194 सदस्य आहेत। यानंतर मित्रांनो 6वा प्रश्न तर ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना मंजूर केलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी PME ड्राईव्ह योजना। कोणती योजना PME ड्राईव्ह योजना। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया। नाविन्यपूर्ण वाहन संवर्धनांमध्ये PM इलेक्ट्रिक ड्राईव्ह क्रांतीविषयी देखील आपण शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब आणि निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी PM इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्होल्यूशन इन इनोव्हेटिव्ह व्हेइकल इन्हान्समेंट PME ड्राईव्ह योजनेला मंजुरी दिलेली आहे। तर ही योजना ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देईल, ज्यामुळे प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत होईल आणि देशात त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल। ठीक आहे। यानंतर मित्रांनो 7वा प्रश्न तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती कोठे सापडलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मदुराई येथे सापडलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती मदुराई येथे सापडलेली आहे। तर 1932 ते 2020 पर्यंत दक्षिणी पक्षी ही भारतातील सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती होती। तर हे प्रामुख्याने पश्चिम आणि पूर्व घाटाच्या प्रदेशात आढळते। तर त्यांच्या पंखांचा विस्तार 190 मिलीमीटर आहे, लक्षात ठेवा। यानंतर 8वा प्रश्न मित्रांनो तर यागी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ऑपरेशन सद्भाव सुरू केलेले आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन सद्भाव सुरू केलेले आहे। तर वादळाच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या देशांना भारत सरकारने तातडीने मदत सामग्री पाठवली आहे। तर यावर्षी आशियामध्ये धडकणाऱ्या सर्वात शक्तिशाली वादळानंतर या देशांना तीव्र पुराचा सामना करावा लागत आहे। तर परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी सांगितले आहे की भारतीय नौदलाच्या INS सातपुडा जहाजातून अन्नपदार्थ, कपडे आणि औषधे असलेली 10 टन मदत सामग्री म्यानमारला पाठवण्यात आलेली आहे। तर त्याच वेळी भारतीय हवाई दलाच्या मालवाहू विमानाने 35 टन मदत सामग्री व्हिएतनामला आणि 10 टन माल लाओसला पाठवण्यात आला आहे, लक्षात ठेवा। यानंतर 9वा प्रश्न आहे मित्रांनो तर उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून कोणते शहर उदयास आलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अयोध्या हे शहर। कोणते शहर तर अयोध्या, लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर रामनगरी अयोध्याने वाराणसीला मागे टाकून उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे पर्यटन आकर्षण बनण्याचा मान मिळवलेला आहे। तर या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत 11 कोटी देशी विदेशी पर्यटकांनी अयोध्याला भेट दिलेली आहे। तर 4.61 कोटी पर्यटकांनी वाराणसीला भेट दिलेली आहे। तर यानंतर राज्यांच्या पर्यटन विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या 6 महिन्यांत सुमारे 33 कोटी पर्यटकांनी उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणांना भेट दिलेली आहे। तर यानंतर आपण उत्तर प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा,
विलंबित राणीपूर वन्यजीव अभयारण्य. आणि राज्य प्राणी कोणता आहे उत्तर प्रदेशचा, तर बारासिंगा आहे. राज्य पक्षी आहे सारस. आणि लोकसभेच्या 80 जागा आहेत आणि राज्यसभेच्या 31 जागा आहेत, लक्षात ठेवा. यानंतर 10वा प्रश्न, तर तिरुओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, केरळ या राज्यामध्ये साजरा केला जात आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर हा केरळ राज्यातील सर्वात मोठा सांस्कृतिक सण आहे, जो केरळमधील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. तर राजा महाबली यांच्या शहरात आगमन झाल्याच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जात असतो. तर या उत्सवात लोक विशेष पोशाख आणि पदार्थ वापरतात. तर आपण केरळविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पी विजयन आहेत आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत, तर आरिफ मोहम्मद खान आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 11वा प्रश्न राहील, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण बनलेली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सलीमा इम्तियाज बनलेली आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर 12वा प्रश्न, तर देशातील पहिल्या वंदे मेट्रोचे उद्घाटन कोणत्या राज्यात झालेले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, गुजरात या राज्यामध्ये झालेले आहे. कोणत्या राज्यामध्ये, गुजरात या राज्यामध्ये. यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे ठेवण्यात आलेले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 सप्टेंबर रोजी भुज आणि अहमदाबाद दरम्यान चालणाऱ्या सेवेचे अक्षरशः उद्घाटन केलेले आहे. तर भुज रेल्वे स्थानकावरून त्यांचे उद्घाटन करण्यात आले. तर याशिवाय पंतप्रधानांनी इतर अनेक वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवलेला आहे. तर यानंतर आपण गुजरात विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री सध्याचे भूपेंद्रभाई पटेल आहेत आणि राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 13वा प्रश्न, तर सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अमृत मोहन प्रसाद यांची. कोणाची, अमृत मोहन प्रसाद यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर वरिष्ठ IPS अधिकारी अमृत मोहन प्रसाद यांची सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो SSB ची स्थापना केव्हा झाली, तर 20 डिसेंबर 1963 मध्ये SSB ची स्थापना झालेली आहे. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि बोधवाक्य काय आहे SSB चे, तर सेवा, सुरक्षा आणि बंधुत्व हे SSB चे बोधवाक्य आहे, लक्षात ठेवा. यानंतर 14वा प्रश्न, तर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नुकताच कोणी आणि का जाहीर केलेला आहे, तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, अरविंद केजरीवाल यांनी केलेला आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर अबकारी धोरण प्रकरणात जमीन मिळविल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे. तर आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांना निर्दोषत्व सिद्ध करायचे आहे. तर केजरीवाल यांनी फेब्रुवारी 2025 ऐवजी नोव्हेंबर 2024 मध्ये लवकरच निवडणुका घेण्याचे आवाहन केले आहे, लक्षात ठेवा. तर केजरीवाल यांनी 2012 मध्ये आम आदमी पार्टी म्हणजेच AAP ची स्थापना केलेली होती, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 15वा प्रश्न राहील, तर पंतप्रधान मोदींनी सुभद्रा योजना कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, ओडिशा या राज्यामध्ये सुरू केलेली आहे. कोणती योजना, सुभद्रा योजना. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त ओडिशा सरकारची सुभद्रा योजना सुरू केलेली आहे. तर सुभद्रा योजनेचा राज्यभरातील सुमारे 1 कोटी महिलांना फायदा होणार आहे. तर या अंतर्गत महिलांना 2 हप्त्यांमध्ये वार्षिक 10,000 रुपये दिले जातील. ही आर्थिक मदत 5 वर्षांसाठी आहे. तर ओडिशाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आहेत आणि राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्यान भितरकणिका आणि सिमलीपाल. ठीक आहे. आणि लेक आहे चिल्का तलाव, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण पुढील 16वा प्रश्न पाहूया. तर अलीकडेच दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अतिशी मार्लेना झालेले आहेत. कोण झालेले आहेत, अतिशी मार्लेना. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर आम आदमी पार्टी म्हणजेच AAP ने दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. तर पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी स्वतः त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, जो एकमताने स्वीकारण्यात आलेला आहे. तर अतिशी या दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यानंतर भारतातील कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या
17व्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. तर यानंतर 17वा प्रश्न मित्रांनो, भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकारी कोणत्या जहाजातून जगाच्या प्रदक्षिणा घालणार आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी INS तारिणी या जहाजातून. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर रूपा आणि लेफ्टनंट कमांडर दिलना या 2 महिला अधिकारी लवकरच समुद्रामार्गे जगाची परिक्रमा करणार आहेत. तर दोघेही भारतीय नौदलाच्या INSV तारिणी या नौकानयातून जगाची प्रदक्षिणा करतील. तर दोन्ही महिला अधिकारी सागर परिक्रमा मोहिमेसाठी गेल्या 3 वर्षांपासून तयारी करत आहेत. लक्षात ठेवा. यानंतर 18वा प्रश्न, तर अब्देल माजिद तेबोने कोणत्या देशाचे राष्ट्रपती पुन्हा निवडले गेलेले आहेत? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अल्जेरिया या देशाचे. कोणत्या देशाचे? तर अल्जेरिया या देशाचे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर अल्जेरियाचे राष्ट्रपती अब्देल माजिद तेबोने 84.3% मतांसह दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत. तर अल्जेरियाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक 2 टप्प्यांमध्ये होते. तर पहिल्या टप्प्यात कोणत्याही उमेदवाराला बहुमत मिळालेले नाही, तर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 19वा प्रश्न, तर कोणत्या देशाने अलीकडेच चांद्रयान-1 उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इराण या देशाने. कोणत्या देशाने? इराण या देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर इराणची राजधानी काय आहे? तेहरान आहे. चलन आहे रियाल आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत मसूद पेजेशकियान. लक्षात ठेवा. यानंतर 20वा प्रश्न, तर पंतप्रधान मोदींनी कोणत्या बंदरावर तुतीकोरीन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए VOC बंदर म्हणजेच VOC पोर्ट. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील VOC पोर्ट येथे तुतीकोरीन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे. तर लॉजिस्टिक खर्च कमी करण्यात आणि भारतासाठी परकीय चलन वाचवण्यात ही सुविधा महत्त्वाची भूमिका बजावेल. तर टर्मिनलमध्ये 40% महिला कर्मचारी आहेत, जे सागरी क्षेत्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील वाढ दर्शवते. तर यानंतर 21वा प्रश्न पाहूया. तर भारताचा पहिला ट्रिलियनर कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी गौतम अदानी बनलेला आहे. कोण बनलेला आहे? गौतम अदानी. यानंतर 22वा प्रश्न, तर नुकतीच NPS वात्सल्य योजना कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेले आहे. कोणी? निर्मला सीतारामन यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर NPS वात्सल्य योजनेची घोषणा मोदी 3.0 च्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ते 2025 मध्ये करण्यात आलेली आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली NPS वात्सल्य योजना पालकांच्या त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी ₹1000 पासून लवचिक योगदानांसह गुंतवणूक करण्याची परवानगी देत असते. तर यानंतर पुढील पॉइंट आहे, NPS वात्सल्य योजनेचे सदस्यत्व घेतलेल्या 18 वर्षांखालील मुलांना कायमस्वरूपी सेवानिवृत्त खाते क्रमांक PRAN कार्ड मिळेल. तर याचा अर्थ आता मुलांच्या निवृत्त वेतनाची खात्री देखील होईल. तर यानंतर 23वा प्रश्न, तर अलीकडेच हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन सी भारत देशाने जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2024च्या अंतिम सामन्यात चीनचा 1-0 असा पराभव करून भारत विक्रमी 5व्यांदा चॅम्पियन बनलेला आहे. तर आयोजन मोकी चीनमध्ये केलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि विजेता आपला भारत देश आहे आणि उपविजेता चीन आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 24वा, तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मनू भाकर यांची नियुक्ती केलेली आहे. कोणाची? मनू भाकर यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया शॉर्टमध्ये. तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर हिची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर 25वा प्रश्न, तर प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या स्मरणार्थ कोणत्या देशाने अलीकडेच विशेष नाणे जारी केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पोर्तुगाल. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए पोर्तुगाल. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात शॉर्टमध्ये. तर पोर्तुगाल सरकारने प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या स्मरणार्थ विशेष नाणे जाहीर केलेले आहे. तर पोर्तुगाल सरकारने नाण्याचे मूल्य 7 युरो ठेवलेले आहे, जो रोनाल्डोच्या जर्सीचा क्रमांक आहे. तर यानंतर आपण पोर्तुगाल विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन, राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सौसा आणि चलन आहे युरो. लक्षात ठेवा.
तर यानंतर आपण प्रश्न पाहूयात 26वा, तर कोलकात्याच्या नवीन पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मनोज कुमार वर्मा यांची. कोणाची? मनोज कुमार वर्मा यांची. यानंतर 27वा प्रश्न, तर जीडीपी मध्ये कोणते राज्य सर्वात जास्त योगदान देणारे ठरलेले आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन ए आपले महाराष्ट्र राज्य. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर महाराष्ट्र हे जीडीपी मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य आहे, परंतु त्याचा वाटा 13.3% पर्यंत घसरलेला आहे. तर उत्तर प्रदेशचा जीडीपी वाटा घसरून 9.5% झालेला आहे, तर बिहारचा वाटा 4.3% झालेला आहे. तर यानंतर घट पश्चिम बंगालमध्ये दिसून आलेली आहे, जेथे त्यांचे योगदान फक्त 5.6% होते आणि दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या 83.7% वर आलेले आहे. तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडू आता भारताच्या जीडीपी मध्ये 30% योगदान देतात. यानंतर महाराष्ट्राविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. आणि राष्ट्रीय उद्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. आणि महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर महाराष्ट्राला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे आणि सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. तर नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोठे? नाशिकमध्ये. तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन DGP पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य ठरले आहे. लक्षात ठेवा. यानंतर 28वा प्रश्न, तर नुकताच जागतिक बांबू दिन कधी साजरा करण्यात आला. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 18 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये. तर जगभरात बांबूबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिवस साजरा केला जात असतो. तर यानंतर 29वा प्रश्न, तर वन नेशन वन इलेक्शन कोणत्या समितीच्या शिफारशीवर करण्यात आलेले आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन बी रामनाथ कोविंद यांच्या. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अहवालावर आधारित लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. तर यानंतर 30वा प्रश्न, जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन कोठे झालेले आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी छत्तीसगडमध्ये झालेले आहेत. कोठे झालेले आहेत? छत्तीसगडमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर जगातील बांबू दिनानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बेमेटारा छत्तीसगड येथे बांधलेल्या जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन केले. तर सुमारे 11 लाख रुपये खर्चून बांधलेल्या या टॉवरची उंची 140 फूट आणि वजन 7400 किलो आहे. तर पॅरिसच्या आयफेल टॉवर प्रमाणे डिझाईन केलेला हा टॉवर भव्य सृष्टी उद्योगाचे संस्थापक आणि बांबू तंत्रज्ञानाशी संबंधित गणेश वर्मा यांनी बांधला आहे. तर हा टॉवर वजनाने हलका आहे आणि त्याचे आयुष्य किमान 25 वर्ष आहे. तर वॉच टॉवर, टेलिकॉम टॉवर, ट्रान्समिशन टॉवर आणि रेडिओ टॉवर म्हणून त्याचा वापर करता येईल असे त्यांनी सांगितले आहे. तर छत्तीसगड विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री विष्णुदेव साई आहेत, राज्यपाल रामेन डेका आहेत आणि लोकसभेच्या 11 आणि राज्यसभेच्या 5 जागा आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर नॅशनल पार्क पाहूयात. तर इंदिरा, कांगेर, गुरु घासीदास नॅशनल उद्यान. ठीक आहे. यानंतर 31वा प्रश्न, तर ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध मेलबर्न युनिव्हर्सिटीने भारतात पहिले जागतिक केंद्र उघडलेले आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दिल्लीमध्ये उघडलेले आहे. कोठे उघडलेले आहे? दिल्लीमध्ये. यानंतर 32वा प्रश्न, तर तिसरा जागतिक खाद्य भारत 2024 कोठे आयोजित केला जात आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये आयोजित केला जात आहे. तर यानंतर मित्रांनो आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे वर्ल्ड फूड इंडियाची तिसरी आवृत्ती आयोजित केली जात आहे. तर भारत सरकारने 2017 मध्ये वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 33वा, तर भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्रायन 4 मोहिमेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 2104.06 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर चंद्रायन 3च्या यशानंतर इस्रो आता चंद्रायन 4
4 मोहिमेची तयारी करत आहे. तर केंद्र सरकारने चंद्रायन-4 मोहिमेला नुकतीच मान्यता दिलेली आहे. तर या मोहिमेचे एकूण बजेट 2104.06 कोटी आहे, ज्यामध्ये स्पेसक्राफ्ट डेव्हलपमेंट, 2 LVM-3 प्रक्षेपण, डीप स्पेस नेटवर्क सपोर्ट्स आणि विशेष चाचणी यांचा समावेश आहे. तर मंत्रिमंडळाने व्हीनस ऑर्बिटर मिशन, इंडियन स्पेस स्टेशन आणि नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल डेव्हलपमेंट प्लॅनलाही मंजुरी दिलेली आहे. तर यानंतर 34वा प्रश्न, तर भास्कर पोर्टल अलीकडे कोणी सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पियुष गोयल यांनी सुरू केलेले आहे. कोणी? तर पियुष गोयल यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांनी भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी भारत स्टार्टअप नॉलेज एक्सचेंज रजिस्ट्री भास्कर रायझिंग सन पोर्टल नवी दिल्ली येथे सुरू केलेले आहे. तर यानंतर 35वा प्रश्न, तर जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून कोणता देश घोषित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, जॉर्डन हा देश. कोणता देश? तर जॉर्डन. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर WHO ने जॉर्डनला कुष्ठरोग दूर करणारा पहिला देश घोषित केलेला आहे. तर ही सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी उपलब्धी आहे. तर जॉर्डनने 20 वर्षांहून अधिक काळ कोणतीही स्थानिक प्रकरणे नोंदवलेली नाहीत, ज्यामुळे स्वातंत्र्य मूल्यांकनानंतर घोषणा झालेली आहे. तर कुष्ठरोग अजूनही 120 पेक्षा जास्त देशांना प्रभावित करतो. तर दरवर्षी 2 लाखहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली जातात. तर WHO विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर WHOची स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948 मध्ये. मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहे टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस. लक्षात ठेवा. आणि आपण जॉर्डन विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर राजधानी आहे अम्मान, चलन आहे जॉर्डेनियन दिनार आणि किंग अब्दुल्ला द्वितीय यांनी सप्टेंबर 2024 मध्ये जाफर हसनची जॉर्डनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर 36वा प्रश्न, तर मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा खिताब कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, ध्रुवी पटेल यांनी जिंकलेला आहे. कोणी जिंकलेला आहे? ध्रुवी पटेल यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर अमेरिकातील भारतीय वंशांची विद्यार्थिनी ध्रुवी पटेल हिने मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा किताब पटकावलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण 37वा प्रश्न पाहूया. तर नुकतेच श्वेत क्रांती 2.0 चे अनावरण कोणी केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अमित शहा यांनी केलेले आहे. कोणी केलेले आहे? अमित शहा यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भारताच्या दुग्ध सहकारी क्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी श्वेत क्रांती 2.0 चे अनावरण केलेले आहे. तर कार्यक्रम 4 प्रमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतो. तर महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, दूध उत्पादन वाढवणे, डेअरी पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि दुग्ध निर्यातीला प्रोत्साहन देणे. तर श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत पुढील 5 वर्षांत दुग्ध सहकारी संस्थांकडून दूध खरेदी 50% वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. यानंतर 38वा प्रश्न, तर केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर कुंपण घालण्यासाठी 31,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, म्यानमार. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्र सरकारने म्यानमार सीमेवर कुंपण घालण्यासाठी 31,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. तर म्यानमारची 1,643 किलोमीटर लांबीची सीमा अरुणाचल प्रदेश 520 किलोमीटर, नागालँड 215 किलोमीटर, मणिपूर 398 किलोमीटर आणि मिझोराम 510 किलोमीटर या राज्यांमधून जाते. तर केंद्र सरकारने भारत म्यानमार फ्री मूव्हमेंट अरेंजमेंट म्हणजेच FMR आधीच समाप्त केलेली आहे. तर FMR ने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय 16 किलोमीटर पर्यंत एकमेकांच्या प्रदेशात जाण्याची परवानगी दिलेली आहे. तर यानंतर मित्रांनो 39वा प्रश्न, तर भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, संतोष कश्यप यांची. कोणाची? संतोष कश्यप यांची. यानंतर 40वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न घेतोय मित्रांनो. तर कोणत्या संस्थेने विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिला दोघांना समान वेतन जाहीर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ICC या संस्थेने. कोणत्या संस्थेने? ICC या संस्थेने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर 17 सप्टेंबर रोजी पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या महिला T20 विश्वचषकापासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्वचषक स्पर्धेतील पुरुष आणि महिलांसाठी समान बक्षीस रक्कम जाहीर केलेली आहे. तर ICCने एका निवेदनात म्हटलेले आहे की महिला T20 विश्वचषक विजेत्या संघाला
$2.34 दशलक्ष बक्षीस दिले जाईल, जे ऑस्ट्रेलियन महिलांनी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत विजेतेपद जिंकल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या $1 दशलक्षपेक्षा 134% अधिक आहे. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या आठवड्यामध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेला प्रश्न आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, तर उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून कोणते शहर उदयास आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि दुसरा प्रश्नही देखील तुमच्यासाठीच ठेवलेला आहे मित्रांनो. तर प्रश्न असा आहे, जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज मित्रांनो उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.